हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सिद्धूज किचन। आज आपण बिस्किटचा हलवा करणार आहे, बिस्किटचा शिरा। तर त्यासाठी इथं मी बिस्किट घेतले। आता तुमच्या आवडीनुसार कुठलीही बिस्किटं घ्या। आता ही मी बिस्किटं घेतलेली आहेत। त्यानंतर याच्यामध्ये सुकामेवा आणि याच्यातच मी वेलची थोडीशी अशी सोलून टाकलेली आहे, पावडर नाही केलेली। तर हा सुकामेवा आवडीनुसार, थोडीशी साखर, त्यानंतर ही मिल्क पावडर आणि हे तूप। आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे। आता मी ह्या बिस्किटांचा चुरा करून घेणार आहे, एकदम बारीक चुरा करून घेणार आणि त्यानंतर आपण पुढची कृती बघूया। आता इथं कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्याच्या आधी हा मी असा बिस्किटाचा चुरा करून घेतलाय असं। तर आता ह्याच्यामध्ये तूप टाकायचं आहे। कढईत तूप टाकलं, आता ह्या तुपामध्ये ड्रायफ्रूट्स टाकायचे। तर गॅस कमी करूया। आता हे ड्रायफ्रूट्स आवडीनुसार आपल्या ड्रायफ्रूट्स टाकले। आता थोडंसं त्याच्यामध्ये परतवून घ्यायचं। आता हे जे आपण बेदाणे घातले ते फुलले की समजायचं की आपले हे ड्राय रोस्ट हे तुपावर हे परतवून झालेले आहेत। आता हे बघा सगळे कसे फुललेले आहेत। तर आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे। आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे। आता पाणी टाकलंय। आता त्याच्यात थोडीशी साखर, आता बिस्किट आपले गोड आहेत त्यामुळे साखर थोडीशी टाकली। तर व्यवस्थित असं वितळू द्यायचं आणि आपलं हे पाणी आता उकळलं की याच्यामध्ये पाणी किंवा दूध टाकलं तरी चालेल। मी पाणी टाकलं। तर आता हे व्यवस्थित उकळलेलं आहे। आता मी वेलची त्याच्यामध्ये ड्रायफ्रूटमध्येच टाकलेली मगाशी, त्यामुळे वेलची आपली टाकून झालेली आहे। आता याला उकळी आली तर गॅस कमी केला आणि हे बिस्किटचा चुरा आपण टाकला। बिस्किटचा चुरा टाकला आणि त्याच्यातच ही मिल्क पावडर पण टाकली। आता हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। पाणी लगेचच ॲब्सॉर्ब झालं। आता थोडंसं आपल्याला हे अजून थोडंसं घट्ट वाटते तर थोडं पाणी टाकलं। ते पाणी ते मी गरम पाणी टाकलेलं। आता तूप घालताना आपण टाकलेलंच होतं तूप, तर आता ह्याच्यामध्ये परत तूप टाकायचं। आता आधी तूप टाकलेलंच आपण, आता परत थोडंसं तूप टाकलं। आता हे बघा असं हे सगळं आता एकजीव झालेलं आहे। आपण तूप घालताना एकदम नाही घालायचं, थोडं थोडंसं असं घालायचं। आता मी सुरुवातीला एकदा टाकलेलं, त्यानंतर आता एक चमचा टाकला, आता परत अगदी थोडंसं टाकणार आहे। आता हे बघा पूर्ण आता
कढईपासून हे वेगळं झालेलं आहे. तुम्हाला थोडंसं पातळ पाहिजे असेल तर हे असं पण हे छान लागतं. हे बघा, हे बघा, हा शिरा आपला आता तयार आहे, बिस्किटचा शिरा. मला जवळून दाखवते. हे बघा, अगदी छान असा टेस्टी झाला आहे. मला काही झाकायची वगैरे अजिबात गरज नाही आणि झटपट आपला हा शिरा तयार आहे. आता तुम्हाला तुपाचं प्रमाण किती पाहिजे तुमच्यावर आहे. आता ह्याच्यात मी काय अगदी जास्त असं नाही टाकलेलं, एक 3 चमचे टाकलेले आहे आपले पोहे खायचे. जर तुम्ही आणखीन थोडं तूप टाकलं तर अजून छान लागेल. मला एवढं बस झालेलं म्हणून मी थोडं कमी टाकलं. पण हे बघा, अजिबात कढई एकदम स्वच्छ आहे, अजिबात कढईला चिकटलेलं नाही. तर आपला हा बिस्किटांचा शिरा तयार आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. आता हे मी काढून घेते, गॅस बंद केलेला आहे. आता हे सर्व करूया.